पद्मासन साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकडा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या संपूर्ण देहाची. पायाच्या नखापासून ते टाळपर्यंत. संपूर्ण देहामध्ये स्थिरता, शिथिलता आणि चेहऱ्यावर प्रसन्नता. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि यथाशक्ती 10 वर्तन जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. दहा वर्तन झाले की थांबायचे. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया आणि डाव्या नाकपुडीने हीच कृती यथाशक्ती 10 वर्तन. डावीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि यथाशक्ती 10 वर्तन. उजवा हात गुडघ्यात. करूया कपालभातीची 15 वर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा आहेच. खांदे कोपरं रिलॅक्स. मान मध्यभागी, पाठकडा सरळ. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे आणि यथाशक्ती 15 वर्तन. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा होत चाललेला श्वास आपला श्वसन मार्ग याची जाणीव. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. हातांची ज्ञानमुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर 3.5 मात्रांचा बनलेला ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. अ, उम आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक असलेला ओम. कालातीत, त्रिगुणातीत ओम. मनन, स्मरण आणि चिंतन. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून देऊन यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. जाणीवपूर्वक ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित.
ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकू. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीन भाव भक्तिभाव. सावकाश श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुष्टन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी हवेकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर घ्यायचे. दोन्ही पाय समोर विश्रांती. आणि दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित हालचाल. दोन्ही हात समोर, दोन्ही पाय समोर. एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा. अंगठ्यामध्ये आणि मग त्यावर चार बोट फोल्ड करूया. पुन्हा ओपन करायचंय. स्ट्रेच. चार बोट फोल्ड करून त्यावर ओपन. ताण. अंगठ्यामध्ये आणि मग त्यावर चार बोट. पुन्हा ओपन करायचंय. ताण द्यायचा. अवकाश थांबायचा. दोन्ही हात तसेच समोर. हातापायांची बोटं जुळली घ्यायची. आणि आता मनगटातून हात अँकल जॉईंट म्हणून पाऊल दोन्हीमध्ये करूया. वर खाली. बरोबर. थांबायचे. थोडा वेळ दोन्ही हात खाली. पाय तसेच ठेवायचे. पाठकाला सरळ. दोन्ही हात समोर. पुन्हा हातांची उंची ओळखून घ्यायचे. आणि आता एकत्रित हालचाल मनगटातून आणि अँकल जॉईंट मध्ये गोलाकार फिरूया हात आणि पाऊल. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध बाजूने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पाच वेळा झाले की थांबायचे. 7 मिनिट मध्ये शिकव. दोन्ही हात घेऊया. आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. जाणीव होत्या श्वासाची. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच नेक रोटेशन करण्याचा प्रयत्न करूया. चक्कर येत असेल, डोळे जात असेल तर डोळे उघडे ठेवून करा. सावकाश हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. आणि सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमध्ये डावीकडे अशा प्रकारे 3 वेळा अगदी सावकाश क्लॉकवाईज रोटेशन. हालचाल फक्त मानेच्या जॉईंट्स मध्ये असेल. खांदे आपल्याला कुठेही वर उचलायचे नाहीये. जेंटल मुवमेंट. विरुद्ध बाजूने 3 वेळा. 3 वेळा जाऊन बोलत राहील की मग आपण सावकाश सरळ. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची कोपरं हात फोल्ड करूया. सरळ करूया. फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. पुन्हा दोन्ही हातांची बोटं खांद्यावर कोपरं जॉईंट. सुरुवात करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. अगदी सावकाश कृती. दोन आणि तीन. विरुद्ध बाजूने 3 वेळा. दोन्ही कोपरी जॉईंट आणि मागून पुढे श्वास घेत मागे जायचंय. आणि श्वास सोडत हात पुढे. एक, दोन, 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. दोन्ही हात पुन्हा उघडल्यानंतर डोळे एकदाच मिटून पुन्हा जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती थोडीशी वाढली वाटली. नाकाने श्वास घेऊन तोडण्याची सोड. आता आपण सूर्यनमस्कार बघणार आहोत. तर ज्याला हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, पाठकण्याची दुखणी आहे,
सर्व्हायकलचा त्रास असेल म्हणजे मानेच्या मणक्यामध्ये गॅप असेल, स्लिप डिस्कचा त्रास असेल तर मात्र सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर आसन आहे. एकूण 12 आसनांचा समावेश होतो. जर डेली आपण हे सूर्यनमस्कार घातले तर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते, बरेचसे आजार आपल्यापासून लांब जातात, पाठ करण्याची फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि प्रत्येक सिस्टीमवर हे सूर्यनमस्कार काम करतात. त्यामुळे हे सूर्यनमस्कार रोजच करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू सुरुवात करायची, एकदमच सूर्यनमस्कार घाईघाईने न करता सावकाश करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला अंगदुखी होऊ शकते कारण की आपल्या शरीराला तेवढी सवय नसते. पण जसजसं तुम्ही सराव करत जाल, रोज रोज म्हणजे सुरुवातीला 2 आवर्तनं, मग 4, मग 6 अशी आवर्तनं जर केली, तर हळूहळू तुमच्या शरीराला ही सवय होईल आणि शरीर अधिक फ्लेक्झिबल होईल. तर हे कसे करायचे मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. सूर्यनमस्कार हे स्थूल व्यायाम म्हणून सुद्धा याच्याकडे पाहिलं जातं. कारण की थोडं आपण सूर्यनमस्कार घातले. सूर्य म्हणजे ऊर्जा, ऊर्जेचं प्रतीक आहे. मनातली सगळी वर्दळ नाहीशी होते या सूर्यनमस्काराने. तर आधी मी एक सूर्यनमस्कार दाखवते, मग आपण एकत्रित करा. सूर्यनमस्काराची ही सम आवर्तनं केली जातात म्हणजे 2, 6, 8, 10 अशा प्रकारे. ठीक आहे, तर आधी मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर त्यासाठी स्टँडिंग मध्ये यायचं आपल्याला. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. सूर्यनमस्काराची सुरुवात जी आहे ती गायत्री मंत्राने आपण करतो. जो सूर्याचा मंत्र आहे, ऊर्जेचा मंत्र आहे, तो आपण एकत्रित बोलूया. आता मी सध्या तुम्हाला डायरेक्ट सूर्यनमस्कार दाखवतो. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. स्थिती घ्यायची. पहिलं जे आसन आहे ते म्हणजे नमस्कार आसन. दुसरं हस्त उत्तानासन. तिसरं हस्तपादासन. ठीक आहे, आणि क्रॉस. चौथे जे आहे ते अश्वसंचलन. उजवा पाय मागे घ्यायचा, त्याचा गुडघा जमिनीवर टेकवायचा आणि नजर स्लिंग. हे झालं 4 अश्वसंचलन. 5 जे आहे ते आपल्याला दंडासन करायचं. म्हणजे डावा पाय मागे घ्यायचं, आपलं पोट आणि पाठकण जमिनीला समांतर, नजर समोर. हे झालं दंडासन 5. 6 अष्टांगासन. गुडघे जे आपले वरती आहेत ते जमिनीवर ठेवायचे. आपलं छातीचा भाग आणि हनुवटी किंवा नाक किंवा आपलं कपाळ हे जमिनीला. शरीराची एकूण 8 अंग जमिनीवर, म्हणून हे अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार. ही झाली 6वी कृती. 7 भुजंगासन. पावले जी आहेत ही जमिनीकडे फ्लॅट करायची. दोन्ही हातातनं सरळ वर यायचं. पूर्णपणे गुडघे मांड्या ह्या जमिनीवर टेकल्या असतील आणि नजर सिलिंग. हे झालं 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. जी पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत ते पायाचे जे चवडे आहेत ते जमिनीवर, म्हणजे पायाची बोटं जमिनीवर घ्यायची आणि संपूर्ण शरीर वर उचलायचं. शक्य असेल तर टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आणि नजर आपल्या नेवलरुजांकडे. हे झालं 8 पर्वतासन. 9 अश्वसंचलन. मगाशी जो पाय आपण मागे घेतला होता उजवा पाय, तोच पाय पुढे घ्यायचा. दोन्हीही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आणि डाव्या पायाचा गुडघा आणि पायाची बोट जमिनीवर, नजर सिलिंग. हे झालं 9 अश्वसंचलन. त्यानंतर 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार. असं हे आपलं एक आवर्तन पूर्ण झालं. आणि मग पुढचं आवर्तन सेम तसंच विरुद्ध पायाने. ठीक आहे, सावकाश दंड स्थितीमध्ये या. जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो तेव्हा थोडीशी श्वासाची गती, हृदयाची गती वाढली जाते. मग ती गती नॉर्मल येण्यासाठी मुखधोती करायची. बघा अशा प्रकारे दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. थोडस पुढे झुकायचं आणि नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा भरा. ठीक आहे, त्याच्या आधी आपण थोडस ताडासन करूया. आपण डायरेक्ट सूर्यनमस्कार न करता थोडस मॅटच्या मध्ये येऊन उभं राहा आणि आपण ताडासनाची कृती करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला घ्या आणि टाचा जमिनीपासून वर. संपूर्ण शरीराला स्ट्रेच द्या. संपूर्ण ताण
बरोबर. आणि आता सावकाश त्याचा खाली घ्या. पायामधलं अंतर थोडंसं वाढवा आणि करूया तिर्यक ताडासन आणि मग सूर्यनमस्काराला सुरुवात. आणि आता सुरुवात करा थोडंसं उजव्या बाजूला. आपल्याला एक साइडवर्ड बेंड आणि डाऊन. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबवा. दोन्ही पाय जोडून घ्या आणि सावकाश दोन्ही हात खाली घ्या. विश्राम. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घ्या आणि डोळे अंतर्मुख. आपल्या बंद डोळ्यांसमोर सूर्यनारायणाची प्रतिमा आणण्याचा प्रयत्न करा. त्यातून जी ऊर्जा, त्यातली जी किरण आहेत ती आपल्या मुखावर पडत आहेत असं आपण कल्पना करूया. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी सूर्यदेवता, सर्व जगाला प्रकाश आणि ऊर्जा देणारा असा हा कर्मयोगी, त्याच्यासारखा कर्मयोगी अंश युक्ताने आपल्यामध्येही यावा ही भावना आपल्या मनामध्ये. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कार स्थिती घेतलीच आहे. 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे, गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. अश्वसंचलन. 5 दंडासन, डावा पाय मागे, संपूर्ण शरीर जमिनीपासून वर आहे आणि पॅरलल आहे, नजर स्थित. बरोबर. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवा. आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर आणि छाती तळखा जमिनीवर. शरीराचे एकूण 8 अंग जमिनीवर आहेत. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, नजर सिलिंगकडे, दोन्ही हात खांद्यातून सरळ. 8 पर्वतासन, पावलांच्या टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, नजर आपली नेवल रिजनकडे असेल, नाभी प्रदेशाकडे. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घेऊया, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, नजर सिलिंगकडे. 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. ओम रवये नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 डावा पाय मागे, अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 2 आपल्याला करायचे यथाशक्ती प्रयत्न. पुन्हा पूर्वस्थिती. ओम भानवेय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 दिवस. आणि आता एक शेवट पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे, अश्वसंचलन. 5 दंडासन.
6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्तोत्तरासन, 12 नमस्कार. श्वासाची गती वाढली असेल तर मुखच होती, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. विश्रांती थोडा वेळ, मानमानी सैल सोडून द्या, रिलॅक्स. करूया आपण त्रिकोणासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे, जास्तीत जास्त अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, जेवढं कमरेतलं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं, आणि आपला उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे न्यायचं. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, डावा खांदा रिलॅक्स करा. सावकाश उजवा हात खांद्यातून सरळ, आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल किंवा पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, उजवा खांदा रिलॅक्स करा. आपण सलग कृती करण्याचा प्रयत्न केला. सावकाश डावा हात खांद्यातून सरळ, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, पायामधलं अंतर कमी करा आणि बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स करा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि डावा. दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे अंगात मिटून घ्या आणि वज्रासनामध्ये काही सेकंद स्थिर हो. बंद डोळ्यांनी वज्रासनाची स्थिती तपासायची. गुडघे मांड्या जोडलेले आहेत, टाचा बरोबर टाचांच्या मध्ये सीटचा भाग असेल, पायाच्या मध्ये एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. खांदे आणि कोपरं रिलॅक्स, चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. करणार आहोत आपण मार्जरासन, आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर धरायचे आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर. सीटचा भाग पायावर ठेवून उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचं आणि उजव्या हाताच्या पंजाप्रमाणे आपल्याला डावा पाय ऍडजस्ट करायचा आहे. आणि दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्यायचे. हातांची 5ही बोटं जोडलेली, खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आणि आता थोडस खाली वाकून बघा, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आलेलं असेल. हात दोन्ही हातांच्या मध्ये आपली नजर असेल. पोट आणि पाठमांडी जमिनीला समांतर, पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. करूया मार्जरासन भाग 1. आहे तो श्वास सोडा, थोडस श्वासाकडे लक्ष देऊन कृती. आहे तो श्वास सोडा आणि श्वास घेत घेत आपली नजर सिलिंगकडे घेऊन जाऊया. आणि इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. दातावर दाब, गळ्यापासून पोटापर्यंतच्या संपूर्ण स्नायूंना ताण. तोंड बंद, डोळे बंद. लोअर बॅक पासून वरपर्यंत पाठकण्यावर आलेला प्रेशर, त्याची जाणीव. देहधारणा, प्राणधारणा, प्रयत्न शैथिल्य, अट्टाहास न करता कृती. उलटचाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पाठकणा रिलॅक्स करा, पुन्हा पोटाचे स्नायू रिलॅक्स करा. आणि आता करूया मार्जरासन भाग 2. एक श्वास भरून घ्यायचा
आणि श्वास सोडत आता हनुवटी गळ्याकडे घेऊन जायला सुरुवात करा. आपली हनुवटी कॉलर पूर्ण लॉक होऊन जाईल आणि इथे पाठकड्याला कमानीसारखा आकार प्राप्त होईल. डोळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना दाब आहे. इथे तुम्हाला हवं असेल तर दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करू शकता. म्हणजे पाठीचा मणका अजून सिलिंगच्या दिशेने ताणण्यात येईल. आता हा कमानीसारखा आकार तुम्हाला खांद्यापासून जो मागचा भाग आहे आपला तिथे घेऊन यायचा आहे. पूर्णपणे लोअर बॅक पासून वरपर्यंत पाठकाणा वरच्या दिशेने ताणला जाईल. अवकाश उलटसार करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुन्हा आपली मान मध्यभागी नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. याच्यातूनच पुढे जाणारं व्याघ्रासन करूया. आपला उजवा जो हात आहे तो समोर घ्यायचा आहे आणि मागून डावा पाय सरळ करायचा आहे. स्वतःचा बॅलन्स सांभाळा आणि नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर. इथे यथाशक्ती थांबायचंय. मनातल्या मनात 5 ते 1 अंक उलट्या क्रमाने मोजा. सावकाश उजवा हात खाली डावा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा हात सरळ समोर घ्यायचा, उजवा पाय मागून सरळ करायचा. नजर डाव्या हाताच्या बोटांकडे आणि पुन्हा एकदा 10 ते 5 अंक मनातल्या मनात उलट्या क्रमाने मोजा. हात आणि पाय ताणण्याचा प्रयत्न. सावकाश हात डावा हात खाली उजवा पाय खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडून. एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि डावा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आज आपण बघणार आहोत गोमुखासन. तर हे कसं करायचं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, ऑपरेशन झालं असेल, त्यांनी गोमुखासन करणं टाळायचे. डायबिटीज उपचारात्मक प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक छोटासा नॅपकिन जवळ लागणार आहे. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, आडवा फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या किंवा डाव्या सीट जवळ. मग डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. आता इथे सीटचा जो भाग आहे तो व्यवस्थित जमिनीवर नीट बसण्यासाठी दोन्हीही हात पावलांवर ठेवायचे. सीटचा भाग वर उचलायचा, गुडघे आपले आपण ऍडजस्ट करायचे एका रेषेत आणि पुन्हा सीटचा भाग जमिनीवर. असं केल्याने आपला जो बेस आहे तो बरोबर परफेक्ट होतो. आता हे जे पाय आहेत ते गायीच्या कानाप्रमाणे भासतात आणि जे आपलं गुडघ्यांचा जो भाग आहे तो गायीच्या मुखाप्रमाणे भासतो, म्हणून ह्याला गोमुखासन म्हणतात. आता जो गुडघा वर आहे, उजवा गुडघा वर आहे, त्यावर डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. तर ही झाली आपली बेसिक कृती गोमुखासनची. पुढची कृती म्हणजे बद्ध हस्त गोमुखासन. तर इथे तुम्हाला नॅपकिनचा आधार घ्यावासा लागू शकतो. म्हणजे उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे न्यायचा आणि दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. समोरून हे आसन असं दिसतं. म्हणजे आपला दंड कानाला लागतो. उजवा हाताचं कोपर पासून ते कमरेपर्यंतचा भाग ताणला जातो. तर मागून बघा हे कसं दिसतं. तर इथे तुम्ही नॅपकिन घेऊ शकता. जर आपल्या हातांची गुंफण होत नसेल तर नॅपकिनचा आधार घेऊन तुम्ही हे आसन करू शकता. बघा अशा प्रकारे दोन्हीही बोटांची गुंफण अशा प्रकारे करायची. जर हात एकमेकांच्या जवळ येत नसतील तर एक नॅपकिनचं टोक एका हाताने पकडायचं आणि दुसऱ्या हाताने दुसरं. आणि जसं हळूहळू आपले हात एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा यथाशक्ती. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं आणायचे आणि मग इथे स्थिर राहायचं. आपली मान सरळ ठेवायची, कुठेही पुढे न झुकवता किंवा जास्त मागे न टाकता मध्यभागी सरळ, पाठ करा सरळ.
तर अशा प्रकारे आपल्याला हे आसन करायचं आहे. आणि उलट चाल करताना उलट चाल करताना जो हात आपला खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा, खाली आणायचा, मग वर असलेला हात. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ करायचा आणि मग वर असलेला दुसरा पाय. अशा प्रकारे आपल्याला हे आसन सोडायचंय. आणि मग हेच आसन आपण विरुद्ध बाजूने सुद्धा करणार. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया एकत्रित गोमुखासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्हीही हातांचे तळवे पावलांवर ठेवून सीटचा भाग वर उचलून गुडघे आपले आपण ऍडजस्ट करायचे. उजव्या हातावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा. डोळे मिटून देहधारण. आपल्या संपूर्ण देहाचा आकृतिबंध तपासायचा आहे. कुठे आपल्याला जास्त ताण वाटतोय, कुठे प्रेशर वाटतोय, आपण कम्फर्टेबल बसलो आहोत का, हे आपलं आपण तपासून पहा. आंतरिक सजगता. सावकाश डोळे उघडायचे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे न्यायचा. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. अंतिम स्थितीमध्ये उजवा दंड उजव्या कानाला लागेल. मान सरळ मध्यभागी असेल. डोळे मिटून घ्यायचे आणि पुन्हा इथे जाणीव श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतो. उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम डावा हात खाली येईल, मग वर असलेला उजवा हात. खाली असलेला डावा पाय सरळ करूया आणि मग वर असलेला उजवा पाय. आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि मग सेम कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा, पाऊल उजव्या सीट जवळ. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करा, पाऊल डाव्या सीटच्या जवळ. पुन्हा गुडघे आणि मांड्या व्यवस्थित फिक्स करून घ्यायच्या. डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा आणि मग डाव्या हाताचा तळवा. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्यायचे. पुन्हा जाणीव आपल्या देहाकडे. आपल्याला कुठल्या बाजूने हे आसन उत्तम प्रकारे जमतंय, सहज जमतंय, हे आपलं आपण तपासूया. डावी मांडी, हिप जॉईंट्स, थाय मसल्स, गुडघा, तिथे जो जास्तीत जास्त ताण दाब आहे त्याची जाणीव करूया. बद्धहस्त गोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे, तो मागे फोल्ड करायचा आहे. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जाऊया. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. ठीक आहे. मान सरळ असेल, समोर बघायचंय. डावा दंड आणि डावा कान एकमेकांच्या जवळ असतील. डोळे मिटून पुन्हा इथे देहधारणा, प्राणधारणा आणि प्रयत्नशील अट्टहास न करता कृती. उलट चाल करताना डोळे उघडायचे आहेत. प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल, खाली असलेला, मग वर असलेला डावा. खाली असलेला उजवा पाय सरळ करूया आणि त्यानंतर वर असलेला डावा. विश्राम. मान मध्ये सैल सोडा, रिलॅक्स. आपल्या हिप जॉईंट पासून पावलापर्यंत दोन्हीही पाय ताणले गेले होते, प्रेशर होता, म्हणून बटरफ्लाय करायचंय. आणि बटरफ्लाय मध्ये विश्राम घे. आपल्या हाताची ग्रीप पावलांच्या भोवती, गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा आणि इथे थोडा वेळ रिलॅक्स. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतो. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि एका कुशीला पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. डोळे मिटून विश्रांती. जाणीव श्वासाची.
आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय यथाशक्ती 90 डिग्री वर घेऊन घ्यायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करायची. बरोबर, पावलं खाली जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा आणि गुडघ्यातून पाय सरळ करून पुन्हा फोल्ड करण्याचा प्रयत्न करा. पोटावरती जो प्रेशर येईल त्याची ही जाणीव. बरोबर, आणि आता उलट सायकलिंग, रिव्हर्स. सावकाश कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर आणि पायाचे अंगठे पकडा तिथल्या तिथेच. बरोबर, आणि आता श्वास घेत घेत दोन्ही पाय लांब करा आणि श्वास सोडत सोडत जवळ घ्या. पायाचे अंगठे पकडून कृती करण्याचा प्रयत्न करतोय. अंगठे पकडता येत नसतील तर आपली पोटरी, गुडघा किंवा मांडीच्या मागे आधार द्या हातांचा आणि कृती करा. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. थांबायचंय आणि आता एक पाय फोल्ड करायचा, एक पाय सरळ असेल. अशा प्रकारे एक पाय फोल्ड, एक पाय सरळ कृती करा. बरोबर, पोटाचे स्नायू, पाठकणा अगदी रिलॅक्स ठेवा. तिथे कुठेही स्टिफनेसपणा न आणता एकदम रिलॅक्सपणे कृती. सावकाश थांबायचे, दोन्ही पायाचे अंगठे तसेच पकडलेले ठेवायचे. पाय मात्र आपण फोल्ड केले. ठीक आहे, आणि आता थोडंसं रोलिंग करा. एकदा उजव्या कुशीला आणि एकदा डाव्या कुशीला. डोकं मात्र वर उचलू नका. आपल्या मांडीचा भाग, गुडघ्यांचा भाग जमिनीवर टेकला जाईल. एकदा उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर, थांबा. मध्यभागी येऊन थांबा. पायाचे अंगठे सोडून द्या. पुन्हा हात खाली, दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. परफेक्ट आणि नियंत्रित जमिनीवर. सावकाश. ठीक आहे, विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडा. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपण करूया अर्ध पवन मुक्तासन. पूर्ण पवन मुक्तासनापेक्षा अर्ध पवन मुक्तासनाचे जे इफेक्ट आहेत किंवा लाभ आहेत ते खूप चांगले मिळतात आपल्याला. आता उजवा पाय फक्त 30 अंशापर्यंत वर करून तो फोल्ड करा. उजव्या पायाला हातांचा विळखा द्या. डोकं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स असेल. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. आणि आता डोकं सावकाश वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर, सावकाश डोकं खाली घ्या. हाताचा विळखा सोडा. उजवा पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 30 अंशापर्यंत वर आणि तो फोल्ड. डाव्या पायाला हातांचा विळखा. आता डाव्या ओटीपोटावर प्रेशर आहे. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडलंय. उजवा पाय रिलॅक्स आहे जमिनीवर. आता डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. श्वास चालू. उलट चाल करताना डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. डावा पाय गुडघ्यात सरळ करा हवेत आणि नियंत्रित जमिनीवर. आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. एक छोटस व्हेरिएशन असेल. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. पूर्णपणे हात आपले जमिनीवर असतील. हाताची कोपरं, हाताचे तळवे जमिनीवर. आणि आता फक्त उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा 90 अंशापर्यंत आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान उजवीकडे. बरोबर, उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. आपल्याला हात मात्र कुठेही वर उचलायचा नाहीये. यथाशक्ती थांबा, डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता बघा, पाठकण्यावरती एक पीळ आहे, ताण आहे, दाब आहे. गळ्याच्या ठिकाणी सुद्धा आपण हाच अनुभव घेतोय.
आणि श्वास घेतोय सोडतोय. बरोबर. उलट चाल करूया. हळूहळू आपला पाय पुन्हा 90 अंशापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. सावकाश आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. बरोबर. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. हात तसेच खांद्यातून सरळ दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचला. तो उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि आपली मान डावीकडे. डाव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. विरुद्ध बाजूने ताण दाब्याचा अनुभव आपण आता घेत आहोत. पाठकण्यावर गळ्याच्या इथे. श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना सावकाश मान आणि पाय. पाय 90 डिग्रीवर येईल, मान मध्यभागी येईल आणि डावा पाय नियंत्रित जमिनीवर. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला आणि पाठीवर पडून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका स्थानावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोट बाहेर. हातापायांच्या तळवे सिलिंगच्या दिशेला. डोळे लगेच मिटून घ्यायचे. आज आपण अर्धशलभासन आणि वृश्चिकासन ही 2 आसनं करणार आहोत. वृश्चिकासन सोपं आहे, तर सुरुवातीला आपण करूया अर्धशलभासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांच्या तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. आणि दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांडीच्या खाली. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडी खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी खाली. पुन्हा इथे खांदे कोपरं अगदी रिलॅक्स ठेवा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी कुठेही वर न उचलता फक्त मागे उजवा पाय वर उचलतोय. बरोबर, छान. पुन्हा इथे मनातल्या मनात 10 ते 5 अंक उलट्या क्रमाने मोजा. उजवा पाय खाली ठेवा. पुन्हा दोन्ही पाय जोडले, हात आपल्या मांड्यांच्या खाली आहेत, हनुवटी जमिनीवर आहे. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं बरोबर, डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतो. पुन्हा इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय आणि सोडतोय. 5 ते 1 अंक उलट्या क्रमाने मोजा मनातल्या मनात. सावकाश डावा पाय खाली. हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्राम. सायटिका आणि पाठकण्याची दुखणी प्रतिबंधात्मक आपण अर्धशलभासन केलंय. आणि आता करूया वृश्चिकासन. सोपं आहे. दोन्ही पाय जोडलेले घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. जसं आपण सुलभ भुजंगासन करतो त्याप्रमाणे दोन्ही हात फोल्ड करा. आपली हाताची कोपरं छातीच्या रेषेत आणि हाताचे तळ वेचेबुऱ्याच्या रेषेत. आणि जशी आपण सुलभ भुजंगासनची कृती करतो तशीच सेम कृती करायची. हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. आणि त्यानंतर दोन्ही पाय मागे फोल्ड करा आणि मांड्या थोड्याशा जमिनीपासून वर. बरोबर. पायांची जी बोटां किंवा अँकल जॉईंट मध्ये हलकासा ताण असेल. नजर पुन्हा आपली सिलिंगकडे. श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. सावकाश आपलं कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्राम. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये हातांमध्ये अंतर आहे आणि रिलॅक्स.
डोळे मिटून घ्यायचे आणि पुढची 2 ते 3 मिनिटं प्राणायामाच्या आधी आपण ही कृती करणार आहोत. संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स करणार आहोत. प्राणायामाच्या आधी स्थिरता, शिथिलता संपूर्ण शरीर आणि मनाला. डोळे मिटून श्वासाची गती बघा थोडीशी वाढल्यासारखी वाटेल. हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या मोठा आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोड. रिलॅक्स व्हा. जसं आपण तणावमुक्त होत आहे ही भावना मनामध्ये. मोठा श्वास भरून घेताना प्राणयुक्त चैतन्ययुक्त होतोय आणि तोंड उघडून श्वास सोडताना तणावमुक्त व्याधीमुक्त होतोय ही भावना मनात. एकदम शिथिल रिलॅक्स. पुढची 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून घ्या. मनातल्या मनात आज आपण जे सूर्यनमस्कार केले त्याची जी आवर्तन आहे किंवा आपण ते जे 12 आपण जी स्टेप्स केल्या त्या आठवण्याचा प्रयत्न करा. आपण सुरुवात कशी केली आणि त्याचबरोबर आपल्या श्वासाचीही जाणीव. श्वास घेतोय आणि सोडतोय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. हलकस स्मित असतं चेहऱ्यावरती. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे ही भावना आपल्या मनामध्ये आणि हे कायम असंच राहणार आहे. आणि यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. डोळे मिटून देहधारणा प्राणधारणा. हळूहळू दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. अगदी सावकाश पायाची बोटं त्याच्यामध्ये हलकीशी मुवमेंट करायची. सावकाश उजवीकडे डावीकडे मान फिरवून घ्यायची. दोन्ही पाय जे दोन्ही पायांमध्ये जे अंतर आहे ते दोन्ही पाय जवळ घ्या एकमेकांशी आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वळून घ्या. एक हलकासा खेच संपूर्ण शरीर. प्रचंड आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. इच्छाशक्ती आपली प्रबळ होते आणि आपला आळस संपूर्णपणे निघून पडतो. आणि अगदी सावकाश डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये डाव्या दिशेला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये अगदी सावकाश वर येण्याचा प्रयत्न करा. साधी मांडी जमायची आहे. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. नीट मान खाली घेऊन अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायू करा. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण वगैरे डोळे अलगद मिटून घ्यायचे. श्वासाची गती संथ आणि लयबद्ध आहे. प्राणायामासाठी आपलं शरीर आणि मन आता तंदुरुस्त झालेलं आहे किंवा त्याला एक पोषक असं वातावरण मिळालेलं आहे. करूया आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊ. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. अजून एक राऊंड खोलवर दीर्घ श्वास. सावकाश श्वास सोडून द्या.
दोन्ही हात जोडून प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करू. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते, तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी आणि आरोग्य संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मानसरण दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि करूया अनुलोम विलोम शांतला. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अनुभवी मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने रेच. ते झालं आपलं एक आवडतं. दुसरं, डावीने खोलवर दीर्घ पुर. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने रेच. पुढची तीन आवर्तनं ही आपली आपण मनाने करायची आहेत, कुठल्याही सूचनेशिवाय. तीन आवर्तनं पूर्ण झाली की आपला हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये येईल. सुरुवात करूया. डोळ्यात लक्षले आहेतच. हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची आहे. आपण करणार आहोत भ्रामरीची 5 आवर्तन. अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोक एकमेकांना जोडलंय. तिथे किंचितचा दाब आणून तिथे सुरू असणाऱ्या रक्ताच्या प्रवाहाची जाणीव आणि त्याच्या स्पंदनांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा, ज्याला आपण प्राण स्पंदन म्हणतो. करूया भ्रामरीची 5 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना गुंजन.
खोलवर दीर्घपुरं रेचक करताना गुंजन. शेवटच्या बाजूने खोलवर दीर्घपुरं रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत. श्वासाची गती लयबद्ध झाली आहे. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. स्वस्थ शरीर, शांत मन याचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. करणार आहोत 3 वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठण. 3 आवर्तन. पहिलं आवर्तन हे थोडस मोठ्याने बोलायचंय. दुसरं आवर्तन मध्यम पट्टीतलं आणि तिसरं आवर्तन हे अगदी हळू आवाजामध्ये आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल अशा हळू आवाजामध्ये हे तिसरं आवर्तन असेल महामृत्युंजय मंत्राचं. दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. डोळे अलगद मिटलेले आहेत. पहिलं आवर्तन हे थोडस उच्च पट्टीतलं असेल. सुरुवात करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृता. दुसरं आवर्तन मध्यम पट्टीतलं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृता. तिसरा होतो दोन्ही हात जोडून घ्या आणि अगदी हळू आवाजामध्ये आपला आवाज आपल्याच कानांना ऐकू येईल. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं, आपल्याला निर्भय करणाऱ्या, सर्व रोगांपासून मुक्ती देणाऱ्या या महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण आता केलेलं आहे. बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील, आपले गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यावे. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकूया आणि संपूर्ण नतमस्तक आपले आई वडील, गुरुजन, मित्र आणि आपले इष्ट देवता त्यांच्यासमोर नतमस्तक. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. प्रचंड आत्मविश्वासाने, इच्छाशक्तीने आपल्या या आठवड्याला सुरुवात करू. सावकाश श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तावर्धन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओम कडे. हरि ओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरि. मीटिंग एंड करतेय सगळ्यांसाठी. धन्यवाद सगळ्यांना. शुभ दिवस.